नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत फरसाणवाला पराठा आणि तो सुद्धा चीज घालून. बनवायला इतकं सोपं आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी काय करायचं, किंवा अगदी मोठे जरी मुलं असेल ना तरी पण त्यांचं चाललेलं असतं भूक लागली मम्मा काहीतरी दे. अशा वेळेस तुम्ही त्यांना असा हेल्दी प्लस टेस्टी असा ऑप्शन देऊ शकता. माझ्या मुलांचा तर हा अगदी फेवरेटवाला पराठा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना अगदी झटपट बनतो हा, म्हणजे घरामध्ये जे जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच बनणारा हा पराठा आहे. चपातीचं पीठ मळलेलं असेल तर आणखी झटपट बनतो. तर चला सुरुवात करूया. साहित्य बघूयात. आपल्याला लागणार आहे 1 वाटी भरून फरसाण, लसणाच्या 7-8 पाकळ्या, 1 मीडियम साईजचा कांदा आणि भरपूर कोथिंबीर आणि त्याचबरोबर 1 हिरवी मिरची मी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर बाउलमध्ये मी फरसाण ॲड करते. फरसाणच्या ऐवजी तुम्ही शेव सुद्धा वापरू शकता. लसूण शेव असेल तर आणखी छान बनतो हा पराठा. त्याचबरोबर तुम्ही फक्त शेव किंवा पालक शेव जरी वापरली तरी सुद्धा चालेल. सगळ्यात अगोदर फरसाण चुरून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे थोडंसं बारीक करून घ्यायचं. खूप मोठे मोठे तुकडे असेल तर पराठा लाटताना आपल्याला अवघड जाऊ शकतो, म्हणून ही प्रोसेस करायची. त्यानंतर मी इथे कांदा कट केलेला काढून घेते एका बाउलमध्ये. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर सुद्धा ॲड करते. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. फरसाणमध्ये सुद्धा मीठ असतं आणि त्याचबरोबर चीजमध्ये सुद्धा मीठ असतं, म्हणून अगदी बेतानच मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर सुद्धा ॲड करणार आहोत, त्यामुळे छान टेस्ट येते पराठ्यांना. काश्मीरी लाल मिरची ॲड करते मी इथे अर्धा चमचा, आणि थोडीशी हळद सुद्धा घालणार आहे. त्याचबरोबर ना आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला घालणार आहोत, त्यामुळे आपला पराठा जो आहे ना तो मस्त चटपटीत बनेल चवीला. सगळं छान मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये ना आता आपण फरसाण ॲड करून घेऊया. खूप अगोदर बनवून ठेवू नका हे मिश्रण, नाहीतर काय होईल, फरसाण अगदीच सॉफ्ट होईल आणि मग पराठ्यांना टेस्ट नाही येणार हवी तशी. अगदी 5च मिनिट फक्त तुम्ही हे ठेवा. आणि नंतर अशा प्रकारे मी चपातीसाठीचं जे आपण पीठ मिळतो त्यातलंच पीठ घेतलेलं आहे, त्याची एक छोटीशी चपाती लाटून घ्यायची आणि नंतर त्यावरती मी थोडंसं तूप लावते आणि मॅगी मसाला लावणार आहे. त्यानंतर आपण ह्याच्यावरती जे आपण फरसाणचं मिक्सचर करून ठेवलं होतं किंवा भेळ म्हणून आपण ती घालून घेऊयात. आणि चीजची अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त क्यूब मी आत्ता ॲड करते आणि नंतर सर्विंगसाठी म्हणून मी थोडंसं चीज ठेवलेलं आहे बाजूला. तर अशा प्रकारे पराठा 4ही बाजूनी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे मंडळी, आणि नंतर सुकं पीठ लावून व्यवस्थित हळूवार हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. कधी कधी काय होतं, फरसाण शिल्लक असतं, जास्तीचं असतं. अशा वेळेस सुद्धा तुम्ही हे पराठे बनवू शकता. थोडंसं सादळल्यासारखं झालं ना, सॉगी झालं तरी सुद्धा तुम्ही ह्याचे पराठे बनवू शकता मंडळी. खूप छान बनतात टेस्टला. आणि ह्याच्यामध्ये जे आपण लसूण हिरवी मिरची घालतो ना, त्यामुळे इतकी मस्त टेस्ट येते ना पराठ्यांना. आणि चीज हे फक्त मुलांसाठीच घालतोय, त्यामुळे ते आणखी आवडीने खातात. जर मोठी माणसं खाणार असेल तर चीज स्किप केलं तरी सुद्धा चालेल मंडळी. तर व्यवस्थित पराठा लाटून घेतला की मी ते नॉनस्टिक तव्यावरती भाजून घेते, कारण काय होतं, पराठा थोडासा फाटतोच, फरसाण जाडसर असतं आणि मग चीज बाहेर आलं तर ते तव्याला चिकटू शकतं, म्हणून. तर आलटून पलटून असं साजूक तूप लावून मी हा पराठा दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेणार आहे. आणि हा असा पराठा थोडंसं चीजवरून सुद्धा सर्व करताना घालायचे आणि कट करून मस्त केचप बरोबर, सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणीवर तुम्ही सर्व करू शकता. हा पराठा तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. लहान मुलं तर अगदी आवडीने खातात, पण मोठे सुद्धा आवडीने खातात मंडळी. त्यामुळे नक्की बनवून बघा आणि अशाच साध्या सोप्या झटपट बनणाऱ्या आणि हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. मंडळी, मी माझ्या चॅनलवर अशाच रेसिपीज अपलोड करत असते, ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते. त्यामुळे सगळ्या रेसिपीज या टेस्टेड अशाच असतात. तर तुम्ही बघू शकता पराठा किती सुंदर बनलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू. बाय.